नीट परीक्षेसंदर्भात आताची सर्वात मोठी बातमी भारतात टेलिग्राम ॲपवर 22 जूनपर्यंत तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। 21 जूनला होणाऱ्या नीट परीक्षेसाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला। पेपरफुटीच्या खोट्या अफवा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी हे पाऊल उचललेले आहे। तसंच 30 जूनपर्यंत मेसेज एडिट करण्याचं वैशिष्ट्यही बंद राहील। परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात व्हावी हाच यामागचा उद्देश असल्याचं समजतंय। नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ही शिफारस करण्यात आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतलाय। नीटचा पेपर होईपर्यंत म्हणजे 21 जून आणि त्यानंतर 22 जूनपर्यंत भारतात टेलिग्रामवर तात्पुरती ही बंदी असणार आहे आणि त्यानंतर 30 जून 2026 पर्यंत टेलिग्रामचं जे मेसेज एडिटिंग ही जी वैशिष्ट्य आहे ते देखील बंद ठेवण्यात येणार आहे। आपण बघतोय की याआधी मे महिन्यात झालेला नीट पेपर फुटला होता आणि त्यानंतर संपूर्ण देशात गदारोळ निर्माण झाला होता। विद्यार्थ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि यानंतर जी पुनर्परीक्षा होणार आहे त्यासाठी ही खबरदारी एनटीए कडून बाळगली जाते आणि एनटीएने ज्या शिफारस केल्या त्यानुसार माहिती आणि इलेक्ट्रॉनिक मंत्रालयाने या टेलिग्राम ॲपवर बंदी घातली। खरं तर या ॲपच्या माध्यमातून काही पेपर फुटीचे संशय देखील या अगोदर व्यक्त करण्यात आले होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा अशा प्रकारचे काही गैरप्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते।